तर खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। भोंदूबाबा खरात प्रकरणावर राज ठाकरे यांची सोशल मीडियावर पहिली पोस्ट। खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो। कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरे यांनी माध्यमांना हे आवाहन केलंय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले। कृष्णा, काय सविस्तर माहिती? विषयाला आपण पाहतो की नाशिकमधील अशोक हे खरात प्रकरण जे संपूर्ण राज्यभरामध्ये सध्या गाजत आहे, त्यावरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सविस्तर आपली भूमिका ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेली आहे। त्यामध्ये या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा माध्यमं करतायत आणि त्यांनी करत राहावं असं देखील आवाहन त्यांनी केलेलं आहे। मात्र गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यांनी जे काही भाषण केलेलं होतं त्यामध्ये संतांची परंपरा त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे काही प्रबोधनकार होते त्यांच्यावरती त्यांच्या दाखले देऊन तशा पद्धतीनं महाराष्ट्र घडवायच्या अशा पद्धतीनं आवाहन त्यांनी केलेलं होतं आणि अशा महाराष्ट्रामध्ये कलंकित करणारा अशा पद्धतीने ही कृत्य जी घडवली जात आहेत त्यावरती भाष्य व्यक्त करत त्या सगळ्या गोष्टींचा निषेध सुद्धा राज ठाकरे यांनी केलेला आहे। आणि या सगळ्या भोंदूबाबाच्या आहारी जाणारी जी लोक आहेत किंवा राजकारणी आहेत त्यावरती सुद्धा राज ठाकरे यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। आणि दुसरा सगळ्या तपशीलवार देत असताना जी काही सविस्तर जी काही पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेली आहे त्यावरती सुद्धा राज ठाकरे बोलताना जो काही तपशील आतापर्यंत समोर येतो आहे ते सगळ्या तपशील वाचून हिडीस तपशील वाचून राज ठाकरेंचं मन सुन्न झालेलं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणावरती भूमिका मांडत असताना गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये ज्या पद्धतीचे दाखले राज ठाकरेंनी दिलेले होते, अनेक संतांची परंपरा असलेला महाराष्ट्र कशा पद्धतीनं घडलेला होता आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घरातसारखे जे काही प्रकरणं घडतायत त्यावरती आता राज ठाकरे ही आपली भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळत आहे। त्यामध्ये जी राजकीय मंडळी या सगळ्याचं राजकारण होऊ नये असं देखील राज ठाकरे म्हणतायत। त्यामुळे राज ठाकरे आणखी काय आपली भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे हे सगळं घरात प्रकरण घडत असताना ज्या स्त्रियांचं लैंगिक शोषण झालेलं आहे किंवा ज्या स्त्रियांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे त्याचा सुद्धा निषेध राज ठाकरे यांनी केलेला आहे। त्यामुळे आणखी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावरती माध्यमांसमोर येऊन अजून काही भूमिका मांडतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।